कि चलो नाश्ता कर दिए कहीं पे, तो भैया जी ने मस्त पराठे लिए यहाँ पे और चाय दी, तो भैया इसके लिए और एक बार थँक्यू आपल्या का नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सकाळी उठलो, टेंटमध्ये झोपलो होता, टेंट लावलं होतं आणि सकाळी टेंट गिंट काढलं, सगळं झालं. पण विशेष झाला की या मित्राची सायकल पंक्चर झाली आपल्या. तर काही विषय नाही, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं आपलं पंक्चर काढून रेडी आहे. काहीच विषय नाही, ते पंक्चर कसं द्यायला सवय आहे पंक्चर काढायची, कारण की एकटा माणूस फिरला की सगळ्या गोष्टी शिकते. तसं आपल्याला पंक्चर काढायची सवय आहे म्हणा. पंक्चर गिंचर झालं तर एकदम टकाटक आपण काढून टाकतो. आता त्याचं तोपर्यंत होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. थांबलो की आज मी सांगतो, काल आम्ही ना कमी जास्त 100 किलोमीटर प्लस अंतर काढलं. एवढी गार झोप लागली होती, म्हणलं एकदम खतरनाक डायरेक्ट. म्हणजे मी सांगतो की रात्री मी व्हिडिओ एडिट करून 9ले तर मी यात्रेत गेलो होतो. तरी 10-11 वाजेला आलो. 10-11ला जे झोपलो डायरेक्ट सकाळी 7ले डोळे उघडले. अरे बाप रे बाप, म्हणलं खतरनाक. पाहता किती सूर्यवर निघले. एवढं खतरनाक ऊन पुरायला आता इकडे. बाकी लवकरात लवकर निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आणि पुढे जास्तीत जास्त 200 ते 300 किलोमीटरचे आपल्याला लागतील पहाड, तर मग खतरनाकवाले. तर चला दाखवतो तुम्हाला. आता एका ठिकाणी थांबलो आणि म्हणलं नाश्ता करा, तर जाऊ द्या म्हणलं ऑइली केल्यापेक्षा मस्तपैकी आता टरबूज दिसला तर टरबूज खाऊ. एका टरबूजामध्ये दोघायचं मस्त. हां उधर बेटे ठीक आहे. तर चला तिकडे साईडला बसून मस्त आता टरबूज खाऊ, थोडं पेट पूजा पण होऊन जाते सकाळी सकाळी. तर आता आम्ही त्या जागेवरून थोडं पुढे आलो आणि खतरनाक सांगतो, असं वातावरण व्हायला आहे की कधी मुसळधार पाऊस पडेल सांगता येत नाही. बाकी तुम्ही समोर वातावरण पाहू शकता, हे बाय पूर्ण ढगाळ वातावरण आहे. तरी कॅमेरा जेवढं जस्टिफाय करून नाही राहिलं, बाकी हे सगळं काळशार आबाळेर आहे. तर कधी पाणी येईन बिलकुल सांगता नाही येत, कधी पाणी येऊ शकते. बाकी बसवाले लय जवळून नेतात बस खतरनाक. आता हे व्हाईट ड्रेस आहे, या व्हाईट ड्रेसच्या इकडे आम्ही, तरी व्हाईट ड्रेसहून नेतील कधी कधी, म्हणजे एवढं लय जवळून नेतात कधी कधी. जाऊ द्या, असो रस्ता खूप छोटा आहे वाटते हा त्याच्या हिशोबानं, पण तरी सांभाळून चालला तर बाबे तर का. तर चला आता जाऊ मस्त पुढे. मला असं वाटतं मस्त थंडगार पाऊस जर आला तर पावसात आंघोळ करायची. बा आजचा मोसमच खूप चांगला आहे. इथून श्रीनगर आहे हे बा 559 किलोमीटर आणि जम्मू 160 किलोमीटर, बाकी पठाणकोट 50 किलोमीटर. तर बाकी हे पा मस्तपैकी चांगला ऑर्डर आला. तर श्रीनगर लवकर पोहोचू आपण. श्रीनगरपासून आपल्याला मेन घाट सुरू होते. घाट तर हा जम्मूपासूनच सुरू होईल, पण श्रीनगरपासून एकदम खतरनाक, कारण की लडाख तिथून श्रीनगरहून काही कमी जास्त 200 की काहीतरी किलोमीटर राहते, एवढं कन्फर्म नाही, कारण मी गुगलवर आता थोड्या वेळा अगोदर पाहिलं होतं. बाकी मस्तपैकी आपल्याला सध्या चांगले रोड लागेल आहे. आणि तरी जम्मू तर लवकर पोहोचू आपण, फक्त आपल्याला टाईम लागेल श्रीनगर पोहोचले, कारण की श्रीनगरच्या अंतर बी घाट आहे आणि नंतर बी घाट आहे. तर असा काही विषय आता मस्तपैकी या रस्त्याने चाललो. एक नंबर रोड आहे, पाहून घ्या. थोडंफार उंच जास्त नाही, पण हा असा रस्त्या समजूनच तुम्हाला ऊन किती पुरायला. आणि या बॉटलमध्ये आम्ही ना काय आणलं अशी एक अंदाज करा. काही जणांना खरं केस केलं असेल की आम्ही याच्यामध्ये शरबत आणला आज मी भरून. तर त्याला थोडं शरबत घेऊ. आता मागं शरबत वाटप चालू होता, मग आमच्या गड्यांना आहे की नाही गडीमध्ये जावा आम्ही शरबत आणतो. तर 10 मिनिट एकदम थंडगार चिल्ड शरबत आहे. ते पंजाबमध्ये हा खरं एक मस्त खतरनाक विषय आहे की जिकडे तिकडे तुम्हाला लंगर चालू भेटतील, जेवण भेटून जाईल, बाकी शरबत भेटून जाईल, काहीच टेन्शन नाही. मस्त जबरदस्त. रस्त्याने चाललो होतो, एक भाऊ आला आणि त्यानं आमच्यासाठी कोल्ड्रिंक आणलं. भाऊ म्हणे कोल्ड्रिंक तुमच्यासाठी बाकी पिऊन घ्या म्हणे, मस्त थंड आहे. म्हणलं भाऊ आमच्यासाठी खाऊन. मग ते म्हणत की असं एक मला वाटलं म्हणत की तुम्ही यात्रा करून तुमची थोडी मदत करा, तर जास्त काही नाही म्हणून पण मी कोल्ड्रिंक तरी देऊ राहिलो म्हणत तुम्हाला. म्हटलं नाही भाऊ हे खूप झालं, आम्ही घेत नव्हतो, तर त्याने खूप आग्रह केला, घ्या तुमच्यासाठी आणलं. बाकी चला आता कोल्ड्रिंक पिऊ थोडं थंडगार आणि मग करू आपला नंतर प्रवास. आता चालता कमी जास्त आम्हाला 4:20 कमी जास्त आले. आणि विषय असा की आज पठाणकोट आपण पोहोचू शकतो आरामात, काही विषय नाही, पण सिटी क्रॉस करायला आपल्याला थोडा टाईम लागेल. त्याच्यानं विचार केला की पठाणकोटच्या मागेच थांबू. आणि पठाणकोट इथून फक्त 20 किलोमीटरच्या अंतर आपल्याला थांबायला जागा भेटली पाहिजे. बाकी पाहू काय आहे तिथं. आणि आता धीरे धीरे मित्रांनो चढ लागायला लागला, थांबत राहिलं.
आता आम्ही थोड्या वेळा अगोदर रस्त्याने मस्त चाललो होतो आणि विषय झाला की दादा आले आमच्याजवळ. ते म्हणले की चला समोर काही नाश्ता वगैरे करू. म्हणलं चला समोर. पण विषय झाला 10 किलोमीटरपर्यंत आम्हाला काहीच भेटलं नाही. पण भाऊ 10 किलोमीटरच्या मागेच आमच्यासोबत थांबेल होते. पण आम्ही डबल पुढे निघलो आणि ते पुढे आमच्या येऊन आम्हाला म्हणले की काही विषय नाही, चला. म्हटलं आम्हाला वाटलं तुम्ही निघून गेलेच, पण दादा निघून नव्हते गेले, थांबले होते. आणि ते आहेत भाऊ जे की राजस्थानमधून आहे आणि यांच्यासाठी आपण आता हिंदी बोलू. तो भैयाची काय से आप एक बार बोल दीजिए. मैं राजस्थान से हूँ। ओके जी. यहाँ पंजाब में मैं जॉब। ओके, बहुत सही लगा. और भाई ने बोला कि चलो नाश्ता कर दिए कहीं को, तो भैया जी ने मस्त पराठे लिए यहाँ पे और चाय ली. तो भैया इसके लिए और एक बार थैंक यू. क्योंकि अरे नहीं, अप्रिशिएट करने वाले बंदे बहुत कम मिलते हैं भाई, और नेगेटिविटी भेजने वाले बहुत ज़्यादा मिलते हैं. मैं भी आप लोगों से यही बोलूँगा, भाई इतनी अच्छा मतलब इतना अच्छा काम कर रहे हैं, और जितने से ज़्यादा हो सके इनके चैनल को सब्सक्राइब लाइक फॉलो करें। और जहाँ कहीं भी ऐसे लोग मिले आपको जो कोई भी यात्रा कर रहे हैं, तो जितना आप सपोर्ट कर सके तो ज़रूर करना, क्योंकि ऐसा करके बड़ा अच्छा लगता है लोगों की मदद करना। बराबर है. तो बात तो ऐसी है भाई लोग कि सच में अप्रिशिएट करने वाले बंदे सच में बहुत कम मिलते हैं. क्योंकि मैं अब तक मतलब घर से निकले मुझे 10-12 दिन या कुछ हो चुके हैं, तो मुझे बहुत ही कम मतलब पंजाब में एंटर किया तब से तो 10-12 लोग ही मिले कि जिन्होंने सच में कहा कि नहीं बहुत बढ़िया काम करो. बाकी ऐसे बोलते क्योंकि क्यों कर रहे हो, क्या कर रहे हो, वही दिक्कत है ना. तो मेरा तो एक ही भाई अपना पैशन फॉलो करो. बिल्कुल वही. तो चलो भाई लोग फिलहाल नाश्ता कर लेते फिर आपसे मिळते. आपण पठाणकोटच्या थोडं मागे आहे आणि विषय असा आला की पठाणकोटच्या मागूनच आपल्याला पहाड सुरू होते. तर समोर पहाड दिसते. अल्ट्रावाईट कॅमेरा आहे, तुम्हाला थोडंसं बरोबर पाहिला की तो वर पहाड दिसू राहिला तुम्हाला पुढे. त्या पहाडातून क्रॉस करून आता आपल्याला पठाणकोटमध्ये जायला लागते. पण विषय असा आता की आतापर्यंत कशी सायकल चाललो होतं, पण आता जसं आपण पहाडामध्ये पोहोचू किंवा म्हणजे जम्मू झालं, लेह लद्दाख झालं, तशा ठिकाणी आपल्याला एकदम व्यवस्थित सायकल चालवावं लागेल. कारण की अशा ठिकाणी पहाड भेटत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे प्लेनमध्ये 100 किलोमीटर, तर जंगलातलं 50 किलोमीटर 100 किलोमीटरच्या बरोबर आहे डबल अंतर. कारण की रोड म्हणजे खूप खतरनाक असतात आणि सायकल चालवणं खूप जाम जाते. तर त्याला सांगतोच तुम्हाला. बाकी हे पहा असा रोड आणि हे चाललो. बाकी आनंद बी तेवढाच आहे त्या गोष्टीचा की आपण पहाडात पोहोचलो म्हणून. कारण की एक वेगळीच खुशी आहे पहाडात पोहोचायची. पहाड़ मुझे बहुत अच्छी लगती है. मित्रांनो आता सायंकाळ झाली आणि आपला स्टे आजचा गुरुद्वारामध्ये. आणि गुरुद्वारामध्ये व्हिडिओ काढणं हे अलाउड नसते. आणि पण आपण आता मंदिराचा व्हिडिओ नाही काढू राहिलो, आपण ज्या जागेवर थांबलो त्या जागेचा व्हिडिओ काढू राहिलो. आता हे पहा गुरुद्वारा समोर आहे आणि इथं जे भक्त येतात त्यांना राहायसाठी जागा आहे. त्यांना आम्हाला खाट दिली. आता खाटीवर सोनू झोपेल आहे. आता अडी पंख्यावर काही टेन्शन नाही. बाकी असा काहीतरी हा मागचा एरिया आहे. बाकी गुरुद्वारामध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नसतं मित्रांनो, व्हिडिओ काढू देत नाही. मागच्या साईडमध्ये काही विषय नाही. आता मागच्या साईड म्हणजे मंदिर दाखवताना व्हिडिओमध्ये असा विषय असते. बाकी कुठल्या गुरुद्वारामध्ये असते व्हिडिओ काढणंही, पण इथं नाही आहे. इथं डायरेक्ट लिहिला कॅमेरा नॉट अलाउड. ठीक आहे मित्रांनो. बाकी आजच्यासाठी आपला इथंच मुक्काम आहे. बाकी इथून जे पठाणकोट आहे, पठाणकोट इथून फक्त 10 किलोमीटर दूर आहे. सकाळीच आपण पठाणकोट क्रॉस करून पुढे निघून जाऊ. पण खतरनाक घाट लागेल मित्रांनो. आता घाट पाहायसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाकी तुम्हाला सगळंच दाखवतो मी. बाकी हर हर महादेव, जय महाराज.